दादा आपल्या मंदिराबद्दल दोन शब्दात काय माहिती सांगा आपल्या मंदिर. महाराष्ट्राला येवा वाटेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिराचं लोकार्पण सोहळा झाला. ज्या शिवभक्तांना जी आशा होती का महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर व्हावं, ते मंदिर आज लोकांसाठी आमचे मार्गदर्शक व आमचे मोठे बंधू डॉक्टर राजू चौधरी यांनी व कैलास महाराज निश्चित यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंदिराचं लोकार्पण सोहळा झालं. आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट झाली. आणि सर्व शिवभक्त भाऊ झाले जे महाराजांना मंदिरामध्ये पाहायची जी इच्छा होती शिवभक्तांची आज ती नक्कीच साकार झालेली आहे. धन्यवाद. नमस्कार. कसं वाटलं? नमस्कार. जय शिवराय. मी सरसेनापती अंबिराव मोहितेंचा वंशज आणि आज इथं डॉक्टर राजभाऊ चौधरींनी हे जागतिक कीर्तीच्या दर्जाचं हे शिवरायांचं जे मंदिर उभं केलेलं आहे अतिशय सुंदर आणि त्यांच्या सर्व टीमनी शिवक्रांती प्रतिष्ठान यांनी खूप अतिशय मेहनत घेतलेली आहे. आणि हे म्हणजे संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातही लोकांना एक आकर्षण या मंदिराचं निर्माण होईल. अतिशय सुंदर काम केलेलं आहे त्या शिवक्रांती प्रतिष्ठानचं. खऱ्या अर्थानं आपण आभार मानले पाहिजे. आणि इथून पुढं हजारो पर्यटक जे शिवभक्त आहेत या मंदिराला नक्कीच भेट देतील. आम्हाला या मंदिराला भेट देऊन खूप छान वाटलं. अतिशय सुंदर हे मंदिराचं वास्तू उभी केलेली आहे. नमस्कार. जय शिवराय. बोला. मी सय्यद नामदेव गुजर सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज राजूभाई चौधरी यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर
उभं राहत आहे याबद्दल आम्ही सर्व वंशजाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभारी आहे व या मंदिराला लोकांनी भेट द्यावं अशी आम्ही मनभावना प्रार्थना करतो. नाही यांना बोला. हे बहिर्जी महाराष्ट्रात पहिला केलेला आहे. याची अतिशय गरज होती. यानंतर नवीन पिढीला जो आदर्श मिळणार आहे तो फार मोठा इथून पुढच्या. त्यासाठी आम्ही सर्व मावळे ते शिवप्रेमी त्या तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. राजाभाऊंचं सुद्धा फार मोठं योगदान. असंच पर्यटन स्थळ होतच राहू सर्वांना त्यामध्ये स्फूर्ती मिळवतो एवढी आशा करतो. माझे 2 बोला, आपल्याला कसं वाटलं? म्हणजे जय शिवराय. मी शिवराख्याती सायली प्रमोद भोसले. आज महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं छत्रपतींचं मंदिर इथे मराठेपाड्यामध्ये उभारलं गेलं आणि विशेष म्हणजे या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला होता काही मावळे धारातीर्थी पडले होते, महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित नव्हते. आज महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचं मंदिर राजूदादांनी हे दिमाखात उभं केलंय आणि या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला या मातीसाठी या स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांनी रक्त सांडलं त्या मावळ्यांचे हर एक वंशज आज इथे उपस्थित आहेत. हंबीरराव मोहिते स्वराज्याचे सरनोबत जयाजी काका मोहिते आज इथे उपस्थित आहेत. स्वराज्याचा तिसरा डोळा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा ज्यांना म्हटलं जातं ते बहिर्जी नाईक यांचे वंशज तिथे उपस्थित आहेत. तसेच वेडात मराठे वीर दौडले 7 अशा 7 मावळ्यांना घेऊन ज्यांनी पराक्रम गाजवला ते प्रतापराव गुजरांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. येसाजी कंक, तानाजी मालुसरे अशा अनेक मावळ्यांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. एवढंच सांगेल, राजूदादांनी हे छत्रपतींचं मंदिर बांधलंय ना, छत्रपती शिवाजी महाराज राजूदादांच्या डोळ्यातून आज हे सगळे मावळे त्यावेळेस नव्हते, काही मावळे धारातीर्थ पडले होते. आज त्या मावळ्यांचे वंशज तिथे आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज राजूदादांच्या डोळ्यातून त्या मावळ्यांना आपले मन भरून बघत आहेत आणि छत्रपतींचं मंदिर हे दिमाखात उभं राहिलेलं आहे. प्रत्येक महाराष्ट्रातील शिवभक्तांना, महाराष्ट्रातील रयतेला मी आव्हान करेल की एकदा तरी या मंदिरात येऊन माझ्या राजाच्या चरणी नतमस्तक व्हा. तुम्हाला भविष्यामध्ये लढण्याची प्रेरणा इथूनच मिळेल. जय शिवराय. जय शिवराय. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर जे मराठेपाडा इथे राजूदादा चौधरी तसेच शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उभारण्यात आलेलं आहे तिथे आहोत. तर आपण ही चित्रफिती पाहत असाल. याच्यामध्ये शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेबांची तुळा करत आहेत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आजच्या पिढीला काय प्रेरणा द्यावी असा जर विचार केला तर मला आठवतो की 6 जानेवारी 1665चा हा दिवस आहे. शिवाजी महाराजांनी महाबळेश्वरला 5 नद्यांचा संगम आहे, कृष्णा, कोयना, सावित्री, गोमित्री, वेण्णा या 5 नद्यांच्या संगमासमोर एक शिवलिंगाचं मंदिर आहे. त्या शिवलिंगाच्या मंदिरासमोर शिवाजी महाराजांनी एक मंडप टाकला. त्या मंडपामध्ये तराजू उभा केला आणि त्या तराजूमध्ये शिवाजी महाराज आपल्या दोन्ही हाताने एका तराजूच्या पारड्यामध्ये शिवाजी महाराज सोन्याच्या मोहरा टाकत होते आणि दुसऱ्या तराजूच्या पारड्यामध्ये शिवाजी महाराजांनी राजमाता मासाहेब जिजाऊंना बसवलं होतं. शिवाजी महाराजांनी 6 जानेवारी 1665ला आपल्या आईची, आपल्या मातोश्रीची, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंची सुवर्ण तुला केली. कारण या देशातली सगळ्यात पहिली क्रांती ही जिजाऊंनी घडवून आणली होती. आजवर स्त्रिया सती जात होत्या परंतु शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून मासाहेब जिजाऊ सती गेल्या नाहीत. शिवाजी महाराजांनी राजमाता मासाहेब जिजाऊंची सुवर्ण तुला केली. जिजाऊ मासाहेब ते 2 हात पाहत होत्या, ते 2 हात सुवर्ण तुला करत होत्या. जिजाऊ मासाहेब ते 2 हात बघतायत आणि मासाहेब विचार करतायत, हेच 2 हात मी शिवनेरीहून पुण्याला आणले. याच हाताने स्वराज्य घडवलं. या स्वराज्याची उंची एवढ्या टोकाला गेली की बघणाऱ्याची वाट उंचावली.
आणि सुवर्ण तुला ही शिवाजी महाराजांनी जिजाऊ मासाहेबांची करत असताना मासाहेब जिजाऊ विचार करतायत, अरे कुंतीला देखील हेवा वाटेल, कुंतीची सुवर्ण तुला 5 पांडवांनी केली होती, माझी सुवर्ण तुला माझा एकटा शिवबा करतोय आणि माझ्या पदरात आहे, त्याचा अभिमान आणि स्वाभिमान मासाहेब जिजाऊंना वाटत होता. म्हणून आई ही जगात सगळ्यात श्रेष्ठ असते याचं कर्तृत्व दाखवणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ की जय. पार्वते पते हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा लोकार्पण सोहळा, छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं मंदिर मराठेपाडा येथे बनवून पूर्ण झालेलं आहे. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या मावळ्यांनी या मातीसाठी रक्त सांडलं, त्यांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. तर मी त्यांची तुम्हाला ओळख करून देते. राजा विशाळगडावर पोहोचल्यावर तोफांचे 5 बार द्या, तोवर घोडखिंडीत अडवून ठेवतो गणिम, असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. तसेच वेडांत मराठे वीर दौडले 7 अशा 7 मावळ्यांना घेऊन ज्यांनी पराक्रम गाजवला त्या प्रतापराव गुजरांचे वंशज इथे उपस्थित आहेत. ही चित्रफिती जर आपण पाहत असाल तर वेडांत मराठे वीर दौडले 7 ही चित्रफिती इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात लावलेली आहे. तर छत्रपती प्रतापराव गुजरांचे वंशज त्यांच्याबद्दल माहिती देतात. नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी सयाजी नामदेव गुजर, सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज. सरसेनापती प्रतापराव गुजर यांना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात हेसरी या ठिकाणी वीरमरण आले. स्वतः प्रतापराव गुजर व 6 मावळे. त्यांचं जन्मस्थळ सातारा जिल्ह्यातील खडा तालुक्यात भोसरी या ठिकाणी आहे. त्यांचा वाडा सुद्धा 2 एकरामध्ये वाडा आहे भोसरी या ठिकाणी. राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठेपाडा येथे मंदिर उभारण्यात आले. यास निमंत्रण उभारण्यात आलं व या मंदिरांना भेट देण्यासाठी सर्व मावळ्यांना राजूभाऊंनी निमंत्रित केले. त्याबद्दल राजूभाऊ चौधरी व त्यांच्या टीमचे आम्ही सर्व वंशज आभारी आहोत. आज आपण महाराष्ट्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात पहिलं मंदिर मराठेपाडा येथे बनवून पूर्ण झालेलं आहे. राजूदादा चौधरी तसेच शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आणि या निमित्तानं या लोकार्पण सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या मावळ्यांनी या मातीसाठी रक्त सांडलं, ज्या मावळ्यांनी या मातीसाठी मोलाचं असं योगदान दिलं, त्या मावळ्यांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. तर मी तुम्हाला त्यांची ओळख करून देते. रायगडावरती आपण जर गेलात तर त्या रायगडाच्या पायरीवरती लिहिलेलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. ज्या हिरोजी इंदलकरांनी स्वतःचं घर गहाण ठेवून रायगड बांधला, स्वराज्याला रायगड दिल्या, त्या हिरोजी इंदलकरांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. फक्त आपल्याला माहिती आहे हिरोजी इंदलकरांनी रायगड बांधला, परंतु 110 किल्ले हिरोजी इंदलकरांनी बांधलेले आहे. नुसतं सिमेंटमध्ये शाण असून चालत नाही. आजही रायगड हा दिमाखात उभा आहे आणि जोवर चंद्र सूर्य तारे असतील तोवर रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या काळजामध्ये जिवंत असतील. तर हे हिरोजी इंदलकरांचे वंशज आज इथे आपल्याला लाभलेले आहेत. जय श्री. दादा आपलं मत सांगा ना आपल्या मंदिराबद्दल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजाभाऊ चौधरींचं एवढे आभार मानावं लागतील की त्यांनी महाराष्ट्रातलं पहिलं महाराजांचं मंदिर बनवलं. ही संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. हे खूप मोठं आहे. एवढे आपलं शासन एवढं मोठं आपल्याकडे सरकार आहे तरी आपल्याला कोणी काही करू शकलं नाही. पण महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर त्यांनी बांधायचं नियोजन. त्यांना अगदी शतशः नमनच आहे. आणि त्यांनी नुसतं मंदिर नाही बांधलं तर सर्व मावळ्यांना बी उजाळा दिला.
जे मावळे म्हणजे फक्त मावळे होते, परंतु त्यांनी जे मावळ्यांची आशा, आता आमच्या हे हिरो जिंदलकरांची प्रतिमा इथं त्यांनी बसवली. त्यांनी आम्हाला हे दाखवलं की हिरो जिंदलकर सुद्धा त्यांचे वंशज सुद्धा अजून इथे आहेत या जगात. म्हणजे त्यांनी जे दाखवण्याचा प्रयत्न केला, महाराजांना नुसतं महाराजांना नाही त्यांनी प्रसिद्ध केलं, तर त्यांनी अगदी त्यांचे मावळे पण तेवढे प्रसिद्ध केले. त्याबद्दल अगदी राजाभाऊंना जेवढे अगदी धन्यवाद देईल तेवढे थोडेच आहे आणि त्यांच्या अगदी मनापासून आम्ही त्यांना आमचा सर्वांचा मानाचा मुजरा असेल. जय शिवराय. आज आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं मंदिर मराडेपाडा येथे राजूदादा चौधरी तसेच शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बनवून पूर्ण झालेलं आहे. तर या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला ज्या मावळ्यांनी या मातीसाठी या स्वराज्यासाठी रक्त सांडलं त्या मावळ्यांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. तर मी तुम्हाला त्यांची ओळख करून देते. राजा विशाळगडावर पोहोचल्यावर तोफांचे 5 बार द्या, तोवर घोडखिंडीत अडवून ठेवतो गणिम असं म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज आज इथे उपस्थित आहे. हिरोजी इंदलकरांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. खरं तर पावनखिंडीचं युद्ध हे सगळ्यात घनघोर युद्ध झालं होतं. पन्हाळगडावरून निसटून महाराजांना विशाळगडावर जायचं होतं आणि हे युद्ध तब्बल 12 तास चाललं होतं. 12 तास हे मावळे वेड्यासारखे लढत होते. तोपर्यंत लढत होते जोपर्यंत महाराज विशाळगडावर पोहोचत नाही आणि विशाळगडावर पोहोचल्यावर तोफांचा बार जोवर येत नाही, बाराचा आवाज जोवर येत नाही, तोपर्यंत मावळे लढत होते. आणि अखेरीस याच घोडखिंडीमध्ये ज्या मावळ्यांच्या रक्ताने जी घोडखिंड पावन झाली आणि त्याचं नाव पावनखिंड ठेवण्यात आलं, ती पावनखिंडची चित्रफिती आज आपण ते पाहू शकतो. त्यांचे वंशज आधी ते उपस्थित आहेत. बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज. बोला ना दादा, तुम्ही सांगा आपलं आजच्या कार्यक्रम आपल्याला कसा व्हावा. आम्ही कालच इथे आलो होतो, म्हणजे मराठेपाडा भिवंडी या ठिकाणी सर्व वंशीयांना शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेपाडा राजूभाऊ चौधरी आणि महाराज यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं होतं. काल रात्रीपासून त्यांनी आम्ही सगळी व्यवस्थित केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये ज्या गावाच्या नाव ते वस्ती एकदम हरकत म्हणजे 50 घरांचं गाव असेल कदाचित, या गावात एवढं भव्य दिव्य मंदिर बांधलं आहे आणि याची जी व्यवस्था जी केलेली आहे ती अतिशय उत्तम आहे. आपण आता बघतो की जवळपास मिरज बांध केलेली आहे, हे जवळपास 60पेक्षा जास्त मिरज आहेत. नागरांची मूर्ती जी आहे ती जी अयोध्येमध्ये श्रीरामाची मूर्ती ज्या कलाकारांनी घडवली होती त्या कलाकारांनी मैसूर येथून ती मूर्ती आणलेली आहे. एका सडक पाषाणामध्ये ती मूर्ती आहे. मूर्ती अतिशय सुबक आहे आणि मंदिराचं काम जे केलेलं आहे ते खरंच म्हणजे वाखाणण्यासारखं आहे. सर्वांनी या ठिकाणी मला वाटतं दर्शन घ्यायला नक्कीच यावं. जय शिव. जय शिव. अच्छा, सय्यद मंडळ आणि त्याची तो सय्यद मंडळ दाखवायचं नियोजन केलं. हां, बरोबर आहे. तो काय केलं त्यांनी सय्यद मंडळाचं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर मराठेपाडा येथे बनून तयार झालेलं आहे. तर तिथे हरेक मावळ्यांच्या चित्रफिती उभारण्यात आलेल्या आहेत. त्यातलं एक चित्रफिती म्हणजे स्वराज्याचा पाया जो रचला गेला होता 1642 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ प्रांताच्या साक्षीनं हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. ज्या रायरेश्वरावरती शिवलिंगावरती महाराजांनी आपल्या रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, ही चित्रफिती आपण इथे पाहत असाल. तर याच रायरेश्वराच्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी 1642 साली हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि या स्वराज्याला मुहूर्त केलं आणि स्वराज्य स्थापन केलं. याच 12 मावळ्यातील 18 पकड जातीतल्या मावळ्यांना सोबत घेऊन एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण मी सरसेनापती अंबिराव मोहितेंचा वंशज. माझ्याबरोबर आज स्वराज्यातील
अनेक मावळे इथं मंदिराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपल्याला महाराणी ताराबाईंच्या बद्दल आमची सायली तुम्हाला थोडक्यात त्याचं हे करून. जय शिवराय. आज आपण मराडेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलेलं आहे तिथे आलेलो आहोत आणि आज या लोकार्पण सोहळ्यानिमित्त स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या हरेक मावळ्यांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. तर स्वराज्याचे सरनोबत हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजी काका मोहिते आज इथे उपस्थित आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा चढणा म्हटलं जातं ते बहिर्जी नायकांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. तसेच शंभूराजांच्या दुधाऊ धाराऊ गाडे पाटील यांचे वंशज आज इथे उपस्थित आहेत. तर आज आपण इथे हे तैलचित्र पाहत असाल. महाराणी ताराराणी सरकार ज्यांनी 82 वर्षांच्या औरंगजेबाशी तब्बल 7 वर्ष सूज दिली होती त्या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या म्हणजेच जयाजी काका त्यांचे वंशज आज इथे आपण आलेले आहेत. 7 वर्ष एका स्त्रीने 23 वर्षाच्या स्त्रीने एक किल्ला लढवणं हे स्वराज्य लढवणं हे सोपं नव्हतं. ती गोष्ट आपण या स्वराज्याचा जर इतिहास अभ्यासला तर हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या घराण्याचं खरंच या मातीसाठी या स्वराज्यासाठी आणि छत्रपती घराण्यासाठी सगळ्यात मोठं देण आहे, सगळ्यात मोठं योगदान आहे. तर आपण या सगळ्यांचं इथे स्वागत करूया. जय शिवराय. दिल्ली शाचे गेली पाणी दिल्ली झाली दिनवाडी असं त्यांचं वर्णन केलं जातं. त्या महाराणी ताराराणी सरकार आपण इथे पाहू शकतो. हर 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 हर. जय शिवराय. जय शिवराय. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मराडेपाडा येथे असलेलं मंदिर इथे आलेलं आहोत आणि इथे अनेक तैलचित्र आपण पाहत असाल. त्याच्यातलं एक रुबाबदार आणि देखणं असं व्यक्तिमत्व असणारं माझ्या शंभूराजांचं तैलचित्र आपण इथे पाहत आहात. तर या लोकार्पण सोहळ्यानिमित्त अनेक मावळ्यांचे वंशज आज इथे आलेले आहेत. ज्या मावळ्यांनी या मातीसाठी रक्त सांडलं अशा अनेक मावळ्यांचे वंशज आज इथे आलेले आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज अवघ्या 2.25 वर्षाचे असताना शंभूराजांच्या वरचं मायेचं छत्र हरपलं होतं आणि त्यावेळेस ज्यावेळेस शंभूराजे लहान होते त्यांच्या दुधाचा प्रश्न पडला होता आणि त्यावेळेस शंभूराजांच्या दुधाऊ ज्या झाल्या होत्या त्या म्हणजे धाराऊ गाडे पाटील यांचे वंशज आज इथे आपल्याकडे आलेले आहेत. तर त्यांचं मी खूप खूप स्वागत करते कारण शंभूराजांना घडवण्याचं काम धाराऊंनी सुद्धा तेवढंच केलेलं आहे. धाराऊ या शंभूराजांच्या दुधाऊ झाल्या होत्या. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांना यशोदा मातेने दूध देऊन त्यांना वाढवलं तसेच शंभूराजांना धाराऊंनी दूध दिल्यामुळे आज शंभूराजांचं एवढं मोठं व्यक्तिमत्व निर्माण झालेलं आहे आणि शंभूराजांच्या दुधाऊ होण्याचं कार्य हे धाराऊ गाडे पाटील यांनी केलेलं आहे. तर त्यांचे वंशज आज इथे आपण आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. जय शिवराय. दादा आपण हे 2 शब्द सांगा. नमस्कार. मी अमित शिवाजी गाडे पाटील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या दुधाई आहेत धाराऊ माता गाडे पाटील यांचा वंशज. जसं भगवान श्रीकृष्णाला देवकी मातेने जन्म दिला आणि यशोदा मातेने सांभाळ केला आणि आपलं दूध पाजलं तसंच हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जन्म देणाऱ्या सई महाराणी साहेबांना सर्वांना माहीत आहे आणि त्यांना लहानपणी दूध पाजून लहानाचं मोठं करणार आहे असा हा धाराऊंचा इतिहास. असं या गाडे पाटलांचा आणि धाराऊंचा इतिहास. धाराऊंना 2 सुपुत्र होते. एक सरनोबत अंतोजी राजे गाडे पाटील, एक नाईक राजे गाडे पाटील. ज्यावेळेस शंभूराजांना पकडलं आणि आत्ताचा धर्मवीरगड त्यावेळेचा बहादूरगडावरती शंभूराजांना कैद केलं असताना त्या ठिकाणी शंभूराजांना सोडवण्यासाठी धाराऊंची 2 सुपुत्र तिथं धारात येतं पडले. असा धाराऊंचा आणि असा गाडे पाटलांचा इतिहास. आत्ताच नवीन चित्रपट छावामध्ये शंभूराजांचा पूर्ण इतिहास आपल्याला दाखवला आहे, आपल्याला पाहण्यात आले. खऱ्या अर्थाने ज्या धाराऊंच्या ज्या दुधाची ताकद होती ती आज शंभूराजांच्या बलिदानाने सर्व हिंदुस्थानाने पाहिलेली आहे. अशा या धाराऊ. पुण्यश्लोक
छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। गौ माता की जय। नमः पार्वती पते। हर हर महादेव। हर हर महादेव। तर आता आम्हाला फक्त तुमच्याकडून एक अभिप्राय असा हवा आहे की शिवक्रांती प्रतिष्ठान ने हे जे कार्य उभं केलंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे मंदिर राजूभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून साकार झालंय, याबद्दल आपल्या वंशजांकडून आम्हाला अभिप्राय द्या की जेणेकरून आम्हाला आणखीन काहीतरी नवीन वेगळं महाराजांच्यासाठी करता येईल, ही ऊर्जा मिळेल, अशी आम्ही तुमच्याकडून 2 शब्दांची अपेक्षा ठेवतोय. महाराज शहाजी महाराज, स्वराज्य प्रेरिका मासाहेब जिजाऊ मासाहेब आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मरक्षक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना चरणी मी नतमस्तक होऊन या सर्वांच्या मानाचा मुजरा करतो. आणि हे सर्वजण होते आणि जे आज मराडेपाडा भिवंडी ठाणे इथं शिवक्रांती प्रतिष्ठानने जे या भव्य दिव्य छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्रातील पहिलं मंदिर आणि शक्तीपीठ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार हे संपूर्ण महाराष्ट्रात या अखंड हिंदुस्थानाच्या मालकांचे विचार हे संपूर्ण शेवटच्या म्हणजे 18 पगड 12 बलुतेदार समाजाला घेऊन छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य निर्माण केलं. आणि म्हणजे या मातीमध्ये जन्मलेला प्रत्येकाचं या स्वराज्याच्या हिंदवी स्वराज्याच्या कार्यामध्ये खारीचा वाटा आहे. आणि त्याच पद्धतीचं ही संकल्पना घेऊन शिवक्रांती प्रतिष्ठान पुढे जात आहे. डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्याच ज्या पद्धतीने सोन्याचा नांगर घेऊन छत्रपती शिवरायांनी त्या पद्धतीची माणसं आणि मस्तक पेरली, त्याच पद्धतीची तीच शक्तीपीठ म्हणजे हे अखंड ऊर्जेचा स्रोत हे छत्रपती शिवराय आणि ते सगळं घेऊन जात असताना त्यांनी त्या पद्धतीने आज जे आपण सर्वजण इथं आलोय, आज प्रत्येक घराण्यातील सरदार घराण्यातील ज्या छत्रपतींच्या या स्वराज्याच्या अग्निकुंडामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या प्रत्येक घराण्यातील इथं सरदार मावळे आणि वंशज आहेत. खरं तर आम्ही कुठेतरी साखरेच्या दाण्याएवढं काहीतरी पुण्य समजतो इतरांपेक्षा की या इतक्या मोठ्या घराण्याच्या मध्ये जन्माला आलो आणि त्या सगळ्या गोष्टी होत असताना मी तर राजे शिर्के घराण्यात म्हणजे माझ्या घराण्यातून छत्रपती घराण्यात 11-13 राजकन्या गेले. तर म्हणजे हाडामासाचे शरीर संबंध असलेल्या त्या छत्रपती शिवरायांच्या घराण्यात जन्माला येणं म्हणजे फार मोठं महत्भाग्य समजतो मी. आणि त्यांचं जे छत्र लाभलं आपल्याला ह्या संपूर्ण हिंदुस्थानला आणि ज्या सगळ्या लोकांनी एक जाणता राजा म्हणून त्यांना त्यांच्या आधिपत्याखाली म्हणजे त्यांच्या छत्रछायेखाली एक छत्रपती म्हणून त्यांना भूषण त्यांच्या भूषणाने गौरव केला. या अशा छत्रपती शिवरायांचं हे शक्तीपीठ आणि हे जे विचार या शक्तीपीठाच्या या संस्थेमार्फत आपल्या शिवक्रांती संस्थेमार्फत जात आहेत तर ते विचार जिवंत ठेवण्यासाठी जे आपण सर्वांनी जे काय गेल्या 7 ते 8 वर्षापासून जे कष्ट घेतलेत आणि ह्या 1-2 महिन्यामध्ये तर आपल्या सगळ्यांच्या म्हणजे अगदी पायाला भिंगरी बांधल्यासारखे सगळे फिरत आहेत. मी अगदी बघितलं ह्या 2-3 दिवसापासून 8 दिवसापासून तर महेश भाऊ आहेत आपले, आपण ताई आहात किंवा आपण अगदी विधी तज्ञ आहात म्हणजे कायदेशीर या सगळ्या बाबी सगळ्या बघत असताना म्हणजे कुठंतरी एक निस्सीम आणि एक अपार श्रद्धा असती आणि ही अपार श्रद्धा महाराजांच्या प्रती असल्याशिवाय अखंड ऊर्जा स्रोतच महाराज आणि ही श्रद्धा असल्याशिवाय हे सगळं घडून येत नाही. हा अलौकिक आणि अद्वितीय असा हा जो क्षण सुवर्ण क्षण म्हणता येईल या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला सगळ्यांना लाभलं आणि हे सगळं घडवून आणलंय राजूभाऊ चौधरींनी आणि शिवक्रांती प्रतिष्ठाननी. त्यामुळे ह्या सर्वांसाठी आम्ही आमच्या सगळ्या मावळ्यांच्या तर्फे सगळ्या सरदार घराण्यांच्या राजघराण्यांच्या तर्फे मी सर्वांचं पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व आभार मानतो. कायमच आम्ही तुमच्या राहू की यासाठी राहू आणि ह्या माध्यमातून मी संपूर्ण तमाम महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमींना म्हणजे हात जोडून माझी सर्वांना विनंती की हा एका शिवभक्तांनी हे शिवधनुष्य पेललेलं आहे आणि याला हे अखंड अजरामर म्हणजे जब तक सूरज चांद रहेगा तब तक छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज का नाम रहेगा. या पद्धतीने हे पुढे नेण्याचं काम इथून पुढे येणाऱ्या सर्व युवा पिढीचं आहे आणि आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आणि सगळ्यांची जबाबदारी आहे. हेच महाराजांच्या चरणी हा सगळ्या घराण्याच्या तर्फे ह्या महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सगळ्यांच्या वतीने मी हा मानाचा मुद्रा आणि ही सर्वांना विनंती करतो
आणि शिवछत्रपती आणि शिवक्रांती प्रतिष्ठानचे राजूभाऊ चौधरीचे आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार मानतो. जय शिवराय, जय शंभूराजे. ज्याच्या रक्ताच्या शिंजण्याने स्वराज्याचा डोलारा उभा राहिला ते सर्व मावळे, या सर्वांना वंदन करून खरंच राजूभाऊ चौधरी हे असं एक नाव की त्यांनी जी संकल्पना रुजवली, फक्त ती संकल्पना न रुजवता ती प्रत्यक्षात आणली आणि 7 वर्षामध्ये इतकं भव्य दिव्य हे स्मारक उभं राहिलं. खरंच खूप अभिमान वाटतो की 250 लोकवस्ती असलेल्या गावामध्ये इतकं सुंदर स्मारक उभं राहणं ही साधी सोपी सरळ गोष्ट नव्हतीच. पण साध्या सोप्या सरळ गोष्टी करणार ते म्हणजे राजूभाऊ बसले. अवघड गोष्टी अवघड मार्गाने जाऊन त्या गोष्टी सोप्या कशा कराव्या हे राजूभाऊ चौधरींचा हातखंडा त्यामध्ये आहे. आणि गेल्या काही वर्षापासून आम्ही त्यांना ओळखतो राजूभाऊंना. त्यामुळे राजूभाऊ चौधरी असते त्यांची संपूर्ण टीम आणि या सर्वांचा सुवर्ण मध्य साधणारे आमचे महेश भाऊ. प्रत्येक वंशजाला कितीतरी वेळा फोन करून टेक्स्ट करून तुम्ही यायला हवं कार्यक्रमाला, त्यासाठी आम्ही आमची सगळी कामं पाठवून आलो. आणि हा सगळ्यात मार्गदर्शक ज्योतिताई ठाकरे अतिशय सन्माननीय असं व्यक्तिमत्व आमच्या ज्योतिताई. इतकं सुद्धा व्यक्तिमत्व लावलेलं आहे मार्गदर्शिका म्हणून. या सगळ्यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य असा सोहळा, खरंच डोळे टिकवणारा न भूतो न भविष्यते असा सोहळा आज इथं संपन्न होत आहे. आणि या सुवर्णभूमीचा कण आम्हाला होत आलं. या मातीची सय सुटत नाही, पण ती लय पकडून आम्ही शिवविचार समाजामध्ये पसरवण्याचं जे काम करत आहोत आणि कायम करत राहणार. ती प्रेरणा मी जसं रायगडच्या मातीला स्पर्श केल्यानंतर ती प्रेरणा पुन्हा रायगडला भेट दिल्यानंतर ती प्रेरणा कायम आपल्या मनामध्ये जागृत आहे. तसंच ह्या शिवक्रांती भूमीला इथे शिवक्रांतीच्या माध्यमातून ह्या भूमीला स्पर्श केल्यानंतर या मातीची सय एवढं कमी इथून जाणार आहोत. पुन्हा ती प्रेरणाची स्फूर्ती आणि तेच शिवविचार समाजामध्ये प्रामाणिकपणे रुजवण्याचं काम करत हवं. कारण ती गरज आहे आजच्या समाजाला. शिवाजी महाराजांचे विचार समाजामध्ये रुजले गेले पाहिजेत. आणि आजच्या तरुण पिढीकडे हा वारसा सुपूर्द करत असताना आम्ही त्यांना कुठेतरी मार्गदर्शक ठरणार आहोत हे सगळ्यात महत्वाचं. आणि त्या दीपस्तंभातून मार्गदर्शक करणारे आज इतकं सुंदर मंदिर उभं राहिलेलं आहे. खरं तर आभार हा शब्द खूप तोकडा आहे, जसं ताई म्हणाल्या तसं. आभाराचे भार नको ना, आभाराचे भार नको, धन्यवादाचा वाद नको, पण तुमच्या सगळ्यांच्या गुणात राहणं आवडेल आम्हाला. कारण तुमच्यामुळे आम्हाला या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होता आले ते फार महत्वाचं. संधी कधी उर्गा म्हणून किंवा पंख लावून येत नाही, ती फक्त सोन पावलाने येते. आपल्याला त्या संधीचं सोनं करता आलं तरी कालपासून आम्ही त्या संधीचं सोनं करतो. आणि शिवक्रांती प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांनी जे काम केले ते अतिशय अप्रतिम असं काम आहे. डॉक्टर राजूभाऊ चौधरींच्या संकल्पनेतून छत्रपती शिवरायांचं जे हे या भूमीमध्ये जे मंदिर उभं राहिलं हे ओसाड असणारी एक जमीन, पण ती रायगड एवढी पवित्र झाली आणि त्या मातीला एक वेगळाच शौर्याचा वारसा लाभला. राजूभाऊ चौधरींच्यावर दोन अतिशय गंभीर प्रसंग त्यांच्यावरती आले, पण त्या प्रसंगातून खऱ्या अर्थानं ही ऊर्जा आणि ही ताकद हे छत्रपती शिवरायांचीच. कारण एवढा मोठा आघात होणं सामान्य माणूस शक्यच नाही, म्हणजे ते पेलणं. पण हा एक असा माणूस की जो अतिशय आमच्या हृदयातला आणि अतिशय जवळचा माणूस. कारण हे सामान्य माणसाला न पेलणारे असे 2 प्रसंग त्यांच्यावरती आले, पण त्यांनी त्याच्यावरती मात करून हे अगदी म्हणजे मी काय म्हणतो संपूर्ण जगामध्ये अशा पद्धतीचं मंदिर कुठेही नसेल. छत्रपती शिवरायांचं हे सगळे म्हणतायत की महाराष्ट्रातलं आणि भारतामधलं हे पहिलं मंदिर, पण मला असं वाटतं जगामध्ये कुठेही अशी वास्तू उभी राहिलेली नाहीये. आणि त्या भूमीला खऱ्या अर्थानं पावन करणारं हे कार्य डॉक्टर राजूभाऊ चौधरींच्याकडून झालं. या गोष्टीचा आम्हा सर्व वंशजांना अतिशय अभिमान आहे. तुम्ही कधीही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी नक्की 100% सगळे मावळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि यातून आणखी काही तुम्हाला हे करेल, तुम्ही आम्हाला प्रेरणा दिलेली आहे, आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही, पण डॉक्टर राजूभाऊ चौधरींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आणि हे असणारं जे आज छत्रपती शिवरायांचं जे मंदिर आहे ते जगाच्या पलीकडे पोहोचवण्याचं कार्य आपण सगळ्यांनी करूया आणि ह्याला सगळ्यांनी हातभार लावूया, हे असं माझं मत आहे. जय शिवराय, जय शंभूराय. त्याच्यामध्ये पण भूमिका करणारे रिअल वंशज आणि रिअल हिरो बोलतो आपण, म्हणून स्पायडरमॅन, बॅटमॅन काय नाही तर सगळ्यांचा बाप एकच हनुमॅन आणि त्यांचेच हे सगळे चेले. यासाठी अनिकेत दादा आम्ही तुमचं खूप खूप आभारी आहे. आणि ते 2 दिवसापूर्वी दुबईमध्ये होते कार्यक्रमासाठी, खूप त्यांना आग्रह केला, त्यांचं काम टाकून ते इकडे आले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद दादा, तुमचं पण खूप धन्यवाद.